नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची प्रथम सत्र संकलित मूल्यमापनाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 7वीचे सर्व नॉन सेमीचे म्हणजेच मराठी मीडियमच्या मुलांसाठी ही प्रश्नपत्रिका आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी जनरल सायन्सची प्रश्नपत्रिकासुद्धा पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम सत्र परीक्षेची प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रश्न पहिला. योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. 4 गुणांसाठी या ठिकाणी आपल्याला 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. त्यातली पहिली रिकामी जागा बघा, मी उत्तरासहित वाचते. अवर्षण दुष्काळाचे प्रमुख कारण आहे. 2. उष्णतेच्या स्थानांतरणसाठी माध्यमाची आवश्यकता नसते. 3. विद्युतदर्शने विद्युत प्रभार ओळखता येतो. 4. त्वरण म्हणजे वेळेच्या संदर्भात वेगात होणारा बदल होय. या पद्धतीने 4 गाळलेल्या जागा आपण कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर ब भाग बघा, जोड्या लावा. 4 गुणांसाठी 1. MKS किलोग्रॅम. विस्थापन सदिश राशी. हात अंदाजे माप. मीटर प्रमाणित माप. या पद्धतीने जोड्या लावायच्या. क भाग बघा, वेगळा शब्द शोधा. मीठ, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट. त्याच्यातला आहे मीठ हा शब्द वेगळा आहे. दुसरं त्वरण, बल, वेग, चाल. यात चाल हा शब्द वेगळा. तिसरं वहन, अभिसरण, प्रसरण, प्रारण. त्यातला प्रसरण हा शब्द वेगळा आहे, तो गटात बसत नाही म्हणून आपण ते शब्द वेगळे लिहिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, अ भाग, चूक की बरोबर ते ओळखा आणि चुकीचे विधान दुरुस्त करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. गाजर व मुळा ही रूपांतरित खोडं आहेत. चूक. गाजर व मुळा हे मांसल मुळे आहेत. 2. रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते. बरोबर. 3. प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. चूक. प्रकाश संश्लेषण क्रियेत O2 म्हणजेच ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. 4. काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न दुसरा ब. वनस्पतींची 3 उदाहरणे द्या. 1. खोडावर काटे असणाऱ्या वनस्पती. निवडुंग, बाभूळ, करवंद. 2. रात्री पाणी मिटणाऱ्या वनस्पती. बहावा, लाजाळू, गुलमोहर. क. फक्त नावे लिहा. रूपांतरित मुळांचे प्रकार. हवाई मुळे, धापती मुळे, अधांतरित मुळे. पर्णपत्रांचे विविध आकार. सलग, दंतेरी आणि खंडित. त्यानंतर प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा. 4 गुणांसाठी. 1. वस्तुमान आणि वजन यांचा फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. आणि दुसरा आहे अंतर आणि विस्थापन. बघा ते दोन्ही फरक. अंतर आणि विस्थापनाचा फरक. 1. एखाद्या गतिमान वस्तूने प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. तर एखाद्या गतिमान वस्तूने एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. दुसरं, अंतर ही अदिश राशी आहे आणि विस्थापन ही सदिश राशी आहे. वस्तुमान आणि वजन याचा फरक बघा. वस्तुमान म्हणजे द्रव्य संचयनाचे मापन होय आणि वजन म्हणजे एखाद्या वस्तूचे गुरुत्वीय बल म्हणजे वजन होय. दुसरा फरक, याचे SI एकक किलोग्रॅम आहे
आणि वजनाचे एकक न्यूटन आहे. त्यानंतर ब भाग तक्ता पूर्ण करा 3 गुणांसाठी. पदार्थ आणि भेसळ यांचा तक्ता. 1. हळद, तूर डाळ, मूग डाळ आणि मॅटेनिल येलो. दुसरं मिरी, पपईच्या बिया, रवा, लोहकीस, मध, गुळाचा पाक. त्यानंतर प्रश्न चौथा कारणे लिहा 2 गुणांसाठी. 1. फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते. उत्तर: फुलपाखरे फुलाचे अमृत पिऊन त्यांचे पोषक द्रव्ये मिळवतात. अमृत पिण्यासाठी फुलांच्या खोलवर पोहोचण्यासाठी फुलपाखरांना लांब सोंड असते. दुसरं, कोरड्या केसातून वेगाने फिरवलेल्या प्लॅस्टिकच्या कंगव्याकडे कागदाचे लहान तुकडे आकर्षिले जातात. उत्तर: कोरड्या केसातून वेगाने फिरवलेल्या प्लॅस्टिकच्या कंगव्यात घर्षणामुळे त्वरण निर्माण होऊन कागदाचे लहान तुकडे खेचले जातात. तिसरा प्रश्न, ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. उत्तर: वजन व मापे ही विशिष्ट धातूंपासून बनवलेली असतात आणि धातूंची कालांतराने ठराविक प्रमाणात झीज होते, म्हणून वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. प्रश्न चौथा ब भाग. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. 1. सजीवांना पोषणाची गरज का असते? उत्तर: सजीवांना पोषणामुळे शरीराला काम करण्याची ऊर्जेचा पुरवठा मिळतो, शरीराची वाढ व विकास होते, शरीर रोगांपासून वाचून राहते, तसेच पेशींची झीज भरून काढणे व उती दुरुस्ती करण्याचे काम पोषण करते. दुसरं, विद्युत ऊर्जेला इलेक्ट्रिसिटी हे नाव कसे पडले? उत्तर: विद्युत, वीज, त्यावरून त्यांनी इलेक्ट्रिसिटी हा शब्द तयार केला व हा शब्द रूढ झाला. विद्युत कणांना इलेक्ट्रॉन हे नाव दिले गेले. पुढचं, दगडफुलाचे वैशिष्ट्य काय? उत्तर: दगडफूल हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. पारंपरिक दगडफुलाला एक खमंग मसालेदार वास येतो. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी ते वापरतात. पुढचा प्रश्न क भाग. नावे लिहा प्रत्येकी 2-2 3 गुणांसाठी. 1. स्त्री केसराचा भाग, कुक्षी, कुक्षावृंत, अंडाशय. 2. घर्षणाने विद्युत प्रभार निर्माण करणाऱ्या 2 गोष्टी, लोकरी वस्त्र व रेशमी वस्त्र. 3. काटेरी आवरणाचे फळे असणाऱ्या वनस्पती, धोत्रा आणि फणस. त्यानंतर प्रश्न 5. पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. अमरवेल आणि अमिबातील अन्नग्रहण ही आकृती काढायची आहे. दुसरं, 20 किलोग्रॅम वस्तुमानाची गाडी सपाट व गुळगुळीत रस्त्यावरून 2 N इतके बल लाटल्यावर 50 मीटर सरळ रेषेत गेली, तेव्हा बलाने किती कार्य केले? 100 J. पुढचा प्रश्न, पुढील चित्रांविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. मका आणि घेवडाचं चित्र दिलेलं आहे, बघा ते स्पष्टीकरण. मका ही एकदल वनस्पती असून त्यांच्या बियांमध्ये एक बीजपत्र असते. घेवडा ही द्विदल वनस्पती असून तिच्या बियांमध्ये 2 बीजपत्र असतात. त्यानंतर प्रश्न 6. सूत्र लिहा 3 गुणांसाठी. 1. चाल, अंतर भागिले काळ. 2. त्वरण, वेग बदल भागिले काळ. वेग बरोबर विस्थापन भागिले काळ. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची सामान्य विज्ञानाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका, सेमीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा प्रथम सत्र परीक्षेची. व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.